रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनानं एक मोठा आणि महागडा दणका दिलाय। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहता आय लव्ह नगर न्यूज। रेल्वे परिसरात शिस्त आणण्यासाठी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनविश्वास अधिनियमांतर्गत दंडाच्या रकमांमध्ये थेट दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे। आता रेल्वेचे अधिकृत कर्मचारी केवळ कोर्टाची पायरी न चढता थेट घटनास्थळावरच तुमचा खिसा रिकामा करू शकतात। आता आपण यामागचे मुख्य कारण आणि रेल्वेचा रिसर्च समजून घेऊयात। एकट्या पुणे रेल्वे विभागातून दररोज सुमारे 2.25 लाख प्रवासी प्रवास करतात। पण धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने तब्बल 4,31,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। आता या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 27,14,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। तर संपूर्ण मध्य रेल्वेचा विचार केला तर हा आकडा चक्क आपल्याला थक्क करणार आहे। मध्य रेल्वेने 38 लाखांहून अधिक विना तिकीट प्रवासी पकडले असून त्यांच्याकडून 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आलाय। आता याच फुकटेगिरीला आळा घालण्यासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। चला तर मग जाणून घेऊया तुमच्या कोणत्या चुकीसाठी तुम्हाला किती रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे विना तिकीट प्रवास। पूर्वीचा 250 रुपयांचा दंड आता थेट 500 रुपये करण्यात आलाय। दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास। आता तिकीटचा जप्त होईलच, पण शिवाय 500 रुपये दंडही तुम्हाला भरावे लागेल। तिसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या डब्यात पुरुषांचा प्रवेश। आधी केवळ न्यायालयीन कारवाई व्हायची, आता थेट 2,500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। चौथी गोष्ट म्हणजे आरक्षित सीट सोडण्यास नकार। सहप्रवाशांना त्रास दिल्यास किंवा सीट रिकामी न केल्यास 2,000 रुपये दंड होईल। त्यानंतर आहे रेल्वे मालमत्तेचे नुकसान। 6 महिन्यांच्या कारावासाऐवजी आता 1,000 ते 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। त्यानंतर आहे नशेत उपद्रव करणे। रेल्वे परिसरात दारू पिऊन गोंधळ घातल्यास 1,000 रुपये दंड किंवा थेट तुरुंगवासाची तुम्हाला शिक्षा होऊ शकते। इतकेच नाही तर रेल्वे परिसरात अनधिकृतपणे वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांवर 5,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। रेल्वे गाड्यांमध्ये धूम्रपान करणाऱ्यांना 2,000 रुपये दंड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे परिसरात कोणत्याही प्रतिबंधित किंवा घातक वस्तू वाहून नेल्यास थेट 10,000 रुपयांचा मोठा दंड होऊ शकतो। पुणे रेल्वे विभागाने नवीन तरतुदींनुसार आधीच 515 गुन्हे दाखल करून 4.5 लाख रुपयांचा दंड वसूल करत आपली मोहीम तीव्र केली आहे। यामुळे प्रवाशांना आमचे हेच आवाहन आहे की सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करा, तिकीट नक्की काढा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।